शिवरायांनी आपले जीवन धोक्यात घालून स्वराज्यासाठीच म्हणजेच आपल्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी तळहातावर शीर घेतले होते। या स्वातंत्र्य प्राप्तीच्या मार्गावर जाताना त्यांच्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग आले की तत्कालीन अनेकांना असे वाटले की केवळ भवानी मातेची कृपा त्यांच्यावर असल्याने ते बचावले। पण शिवचरित्र पाहत असता अफजलखानाशी युद्ध खेळणारे महाराज, शाहिस्तेखानावर अचानक झडप घालणारे महाराज, औरंगजेबाच्या गुहेतून त्याला आव्हान देऊन सुखरूप निसटणारे महाराज, असे कितीतरी प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येऊन जातात। या प्रत्येक प्रसंगात महाराजांनी आपल्या असामान्य धैर्याने व बुद्धी चातुर्याने शत्रूवर मात केल्याचे दिसून येते। असाच एक त्यांच्या जीवावर बेतणारा प्रसंग ते जेव्हा सुरत स्वारीवर गेले। महाराजांनी शाहिस्तेखानासारख्या बड्या सरदाराची फटफजिती केल्यानंतर त्यांच्या नावाचा मोठा बोलबाला हिंदुस्थानभर झाला आणि मोगलांची मोठी बेइज्जती झाली। औरंगजेबाला दिलेली ही चपराक कमी वाटली की काय, म्हणून त्यांनी बादशाहचे सुरतेसारखे अत्यंत श्रीमंत शहर लुटून दुसरा दणका द्यायचे ठरवले। सुरतेच्या स्वारीमुळे केवळ बादशाहच हादरून गेला असे नाही, तर हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर व्यापार करणारे समस्त युरोपियन लोकही धास्तावून गेले। सुरत लुटीमागची महाराजांची अशी भूमिका होती की बादशाहने मराठ्यांवर युद्ध लादले आहे, तेव्हा या युद्धाला तोंड देण्यासाठी त्यांना फौजा बाळगणे जरूर असून त्यांचा खर्च पर्यायाने बादशाहवर म्हणजे बादशाही मुलकावर पडतो तो त्यांनी दिला पाहिजे। अर्थात हा खर्च महाराजांना आपल्या तलवारीचे पाणी बादशाहला दाखवूनच वसूल करायचा होता। हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर सुरतेसारखे संपन्न शहर व बंदर नव्हते। अनेक युरोपीय लोकांच्या वकारी तिथे होत्या। मोगलांना सुरतेपासून केवळ जकातीचे उत्पन्न 12 लाख रुपये मिळत होते। सुरतेचे मोगलांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्व होते, ते म्हणजे मक्का मदिनेला हिंदुस्थानातून जाणारे प्रवासी याच बंदरातून जात असत। त्यामुळे औरंगजेबासारख्या धर्मनिष्ठ बादशाहचे या बंदरावर प्रेम असणे स्वाभाविकच होते। सुरतेला जाण्यापूर्वी महाराजांनी आपल्या गुप्त हेरांकडून तेथील धनवानांची व त्यांच्या संपत्तीची बेत्तम बातमी काढली होती। आपण दक्षिणेकडे स्वारीत जाणार अशी हूल त्यांनी उठवली असल्याने त्यांच्या उत्तरेकडील मार्गावरील मोगल अंमलदार गाफील राहिले होते। अत्यंत गुप्तपणे चपळ हालचाली करून महाराज आपल्या निवडक फौजेनिशी माहुली रामनगर मार्गे सुरतेच्या आसमंतात पोहोचले। सुरतकरांना महाराजांच्या आगमनाची वार्ता ते 10 मैल अंतरावर आल्यावर समजली। लगेच दुसऱ्या दिवशी ते सुरतेसमोर हजर झाले। 6 जानेवारी 1664 पासून पुढे सतत 5 दिवस त्यांच्या सैनिकांनी सुरतेवर हल्ला करून ती लुटून घेतली। शेकडो घरांना त्यांनी आगी लावल्या। या अवधीत मोगलांची सुंदर सुरत बेसुरत झाली होती। महाराज सुरतेच्या जवळ आले आहेत हे समजताच सुरतकरांचे धाबे दणाणले होते। आपली बायका मुले व नेता येईल ती चीजवस्तू बरोबर घेऊन प्रत्येकजण शहर सोडून पळू लागला होता। सुरतेचा प्रमुख मोगल अंमलदार इनायत खान यावर शहराच्या रक्षणाची जबाबदारी होती, पण शहराच्या संरक्षणासाठी ठेवावयाच्या फौजेची रक्कम तो फस्त करीत असे। आता मराठे चालून आल्याचे समजताच तो गर्भगडीत झाला। त्याच्याकडे सुरतेच्या संरक्षणाची काही तजवीज नव्हती, सुरतेला काही तटबंदी नव्हती। अशा वेळी सुरतेच्या संरक्षणाची अथवा सुरतकरांच्या जीविताच्या रक्षणाची काही व्यवस्था करण्याऐवजी हा खान आपल्या बायका मुलांसह शहराच्या शेजारच्या किल्ल्यात आश्रयास गेला व किल्ल्याचे दरवाजे बंद करून कडेकोट बंदोबस्तात राहिला। सुरतेत जे धनिक होते त्यांनी किल्लेदारास लाच देऊन किल्ल्यात प्रवेश मिळवला होता। आता सुरतेत युरोपियन व्यापारी व त्यांच्या आधारावर त्यांच्या वकारीभोवती राहिलेल्या लोकांशिवाय प्रत्येकाने पळ काढला होता। खरे तर महाराजांना सुरत लुटण्याची हौस नव्हती, कारण हे 4-5 दिवसांचे धोक्याचे काम होते, तसेच ते सर्वस्वी शत्रूच्या प्रदेशात होते। महाराजांनी शहर लुटण्यापूर्वी खानाकडे व शहरातील सय्यद बहरजी बोहरा प्रभूतींकडे आपला वकील पाठवून 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती आणि त्यासाठी भेटीस येण्याचे फरमावले होते। पण खान आणि या व्यापाऱ्यांपैकी कोणीही महाराजांना भेटावयास आले नव्हते। तेव्हा शहर लुटण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता। खान ज्या किल्ल्यात लपून बसला होता तेथून त्याने काही हालचाल करू नये म्हणून महाराजांनी आपल्या सैनिकाची एक तुकडी किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी ठेवली होती। या तुकडीने किल्ल्यावर एकसारखे हल्ले चालू ठेवले होते। खानाने किल्ल्यातून त्यांच्यावर तोफा डागल्या, परंतु मराठ्यांचे काही नुकसान न होता सुरतेतील घरे मात्र जमीनदोस्त होऊन लागली। तथापि खानाने किल्ल्यातून काही युक्त्या लढवण्यास प्रारंभ केला। महाराज सुरतेस येऊन 1 दिवस होऊन गेला होता। सुरत बेचिराग झाली होती। धनवान लोकांचे वाडे मराठे खणून काढून संपत्ती बाहेर काढत होते। अशा वेळी खानाने आपला एक तरुण वकील वाटाघाटीसाठी महाराजांकडे पाठविला। त्याने आपल्याबरोबर वाटाघाटीची जी कलमे आणली होती ती महाराजांना थोडीसुद्धा पसंत पडली नाही। ते उद्गारले,
खानाची असली कलमे स्वीकारायला आम्ही काय बायका नाही आहोत. तेव्हा तो वकील उसळून म्हणाला, आम्ही काय बायका नाही, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. असे म्हणत एकदम तलवार उपसून त्याने महाराजांवर झडप घातली. पण महाराजांचा अत्यंत दक्ष व चपळ असा अंगरक्षक त्यांच्याजवळ उभा होता. वकील धावून येत असता त्याने महाराज व वकील यांच्यामध्ये आपल्या तलवारीचा असा अचूक वार केला की वकिलाची तलवार महाराजांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याचा हात वरच्यावर उडवला गेला. परंतु खुनी वकील इतक्या वेगाने महाराजांवर तुटून पडला होता की त्याच्या धडकीबरोबर तेही खाली कोसळले. खुनी महाराजांच्या अंगावर पडल्याने महाराज रक्ताच्या थरोळ्यात पडले आहेत असे दृश्य दिसू लागले. मारेकराने महाराजांचा खून केला ही वार्ता वाऱ्यासारखी मराठ्यांच्या लष्करात पसरली. तेव्हा सुडाच्या भावनेने पेटून उठलेल्या मराठ्यांनी सुरतेत जो सापडेल त्याची कत्तल करा अशा आरोळ्या ठोकल्या आणि तलवारी सरसारून कत्तलीला सुरुवात केली. परंतु सुदैवाने महाराजांना फारशी दुखापत झाली नव्हती. त्यांनी वेळीच स्वतःला सावरले आणि सुरतेमधील लोकांची कत्तल थांबवण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर लष्कराच्या कैदेत असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना व कैद्यांना समोर आणण्याचा हुकूम केला. खुनी वकिलासह 14 जणांची डोकी उडवण्यात आली आणि इतर 24 जणांचे हात तोडण्यात आले. इतर कैद्यांमध्ये मिस्टर अँथनी स्मिथ नावाचा इंग्रज कैदी होता. त्याचा हात तोडण्याची पाळी आली तेव्हा तो हिंदुस्थानी भाषेत खचून ओरडला, एक परी डोके उडवा पण हात नका. त्याचे डोके उडवण्यासाठी मराठ्यांनी त्याची हॅट काढली सुद्धा. परंतु महाराजांनी कसला तरी विचार करून त्याला जीवदान दिले व त्याची शिक्षा थांबवली. याच स्मिथने पुढे कैदेतून सुटका झाल्यानंतर हा प्रसंग सविस्तर लिहिला आहे. आपल्या राजावर झालेल्या खुनी हल्ल्याने मराठे खवळून गेले होते. आता त्यांनी सुरतेतील सर्व घरांना आगी लावून दिल्या. घरे व वाडे जमीनदोस्त केले. सुरत खरोखरच बेसुरत दिसू लागली. आगी एवढ्या भयानक होते की धुरांच्या लुटांमुळे दिवस रात्रीसारखा व रात्र दिवसासारखी वाटू लागली. मोगली फौजा सुरतेच्या बचावाकरिता चालून येत आहे अशी बातमी लागताच महाराजांनी सुरतेची प्रचंड लूट बरोबर घेऊन म्हणजे 10 जानेवारी 1664 रोजी कूच केले. महाराज निघून गेल्यावर एका आठवडाभराने मोगली सैन्य सुरतेत पोहोचले. तेव्हा हिंदुस्थानातील मोगली सत्तेच्या वैभवाचे चिन्ह असलेले ते शहर पूर्ण उद्ध्वस्त झाले होते. मोगली सैन्य आल्याचे समजताच इनायत खान किल्ल्यातून बाहेर पडला. सुरतकरांना त्याच्याबद्दल भयंकर चीड उत्पन्न झाली होती. त्यांनी त्याची निंदा करून त्याच्यावर शेणमारा केला. तेव्हा खानाच्या मुलाने चिडून जाऊन एका निरपराध बनियास ठार केले. मराठ्यांपुढे उभे राहू न शकणाऱ्यांनी एका गरीब बनियास ठार करावे याचे युरोपियन व्यापाऱ्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी आपल्या पत्रव्यवहारात इनायत खानाचा भित्रा व स्वार्थी असा उल्लेख केलेला आढळतो. अशा प्रकारे मराठ्यांच्या राजावरील प्राणसंकट एका शूर मराठा अंगरक्षकाच्या दक्षतेमुळे टळले. त्या मर्द मराठ्यांनी थोडा जरी गाफीलपणा केला असता तर हिंदवी स्वराज्याची स्वप्ने तेथेच विरून गेली असती.